औंढा तालुक्यातील साळणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळा ठीक करो अभियान अंतर्गत आज साळणा येथील जिल्हा परिषद शाळेची ग्रामस्थांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी शाळेच्या कार्यालयावरील तसेच शाळेच्या इमारतीवरील पत्रे फुटलेल्या अवस्थेत असल्याचेही दिसून आले. किचनवरील पत्र्यांची अवस्था खराब असून पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत मुलामुलींसाठी पुरेसे बेंच उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या स्वच्छतागृहाची व्यवस्थाची अपुरी असल्याचेही ग्रामस्थांना दिसून आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या वातावरणामध्ये शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन आणि शिक्षण विभागाने साळणा जिल्हा परिषद शाळेच्या समस्याकडे तातडीने लक्ष देऊन मोडकळीस आलेले पत्रे बदलणे, पुरेसे बेंच उपलब्ध करून देणे आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था सुधारणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. शाळा ठीक करो अभियानातून प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या मूलभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे. प्रिन्सिपल दिलेत, वकील दिलेत, न्यायाधीश दिलेत, खूप काय दिले. पण या 12 वर्षात कुणाची दृष्टी लागली एकही या शाळेनं आम्हाला अधिकारी दिलेली ही खूप मोठी खंत आहे. व्यवस्था अजून मधून हिला ठेवतच आहे, पण ही खटटूक आहे पायावर असं आहे बाबा. लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.